नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक, 11 वाहनांवर कारवाई. परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांची माहिती. सांगली शहर आणि जिल्ह्यात शाळकरी मुलांची अवैध व धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध तसेच अवैधरित्या शालेय विद्यार्थी वाहतुकीस आळा घालण्यासाठी विशेष तपासणी मोहीम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत राबवण्यात आली. या मोहिमेच्या अनुषंगाने सांगली शहर कार्यक्षेत्रामध्ये रस्त्यावर अवैध शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या 11 वाहनांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली. अपुऱ्या कागदपत्रांसह नियमबाह्य अवैध शालेय विद्यार्थी वाहतूक करताना अधिक विद्यार्थी घेणे, सुरक्षा विषयक नियमांकडे दुर्लक्ष करणे अशा प्रकारे बेकायदेशीर वाहनाच्या विरोधामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं यापुढेही तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येणार आहे. मुलांचा शाळा प्रवास सुरक्षित ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे तर पालक आणि शाळेंचीही संयुक्त जबाबदारी आहे. किरकोळ आर्थिक फायद्यासाठी किंवा सोयीसाठी मुलांच्या जीवाशी खेळ करू नये. वाहन अधिकृत आहे का तपासावे. आपल्या पाल्याला ज्या वाहनातून शाळेत पाठवतात त्या वाहनाला RTOचा स्कूल बस म्हणून अधिकृत परवाना आहे का याची खात्री करावी, असे आवाहन करून गाजरे म्हणाले, प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकाच्या अध्यक्षतेखाली शालेय परिवहन समिती अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबद्दल वेळोवेळी दरमहा बैठक घेऊन वाहतूक व्यवस्थेचा आढावा घ्यावा. ज्या खाजगी व्हॅन, रिक्षा किंवा बस चालकांकडे शाळा वाहतुकीचा अधिकृत परवाना नाही त्यांना शाळेच्या आवारात किंवा गेटजवळ विद्यार्थी सोडण्यास व नेण्यास मज्जाव करावा. शाळेच्या बस किंवा व्हॅनमध्ये विद्यार्थिनी प्रवास करत असतील तर नियमानुसार महिला अटेंडंट असणं अनिवार्य करावं. एक दक्ष पाऊल अपघाताला दूर ठेवू शकते, असे गाजरे यांनी सांगितले.